नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। सोनारी जिल्हा परिषद शाळेत 4 वर्षांपासून शिक्षकाचे पदे रिक्त, शिक्षक द्या नाहीतर शाळा बंद। सोनारीत संतापाची लाट, जिल्हा परिषद शाळेला टाळे, राज्य सरकारचे उदासीन धोरण, ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। सत्तेसाठी खासदार आमदार फोडता येतात, मात्र विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देता येत नाही का, जनतेला पडला प्रश्न। प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी लढणार स्वतःचा लढा। शाळेला टाळे ठोकल्यानंतर आता जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलनाचा इशारा। स्वप्न पूर्ण होणार। आमची परिस्थिती एवढी जास्त चांगली नाही म्हणून आम्हाला दुसऱ्या शाळेत घालणं, बिकट परिस्थितीमधून घालणं होत नाही। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणतात, पण हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कसा होईल जेव्हा आम्हाला शिक्षक नसतील, तेव्हा आम्ही प्रगत कसं होऊ? आम्हाला प्रगत होण्यासाठी शिक्षकांची गरज आहे। आम्हाला न्याय का दिला जात आज उघडणार नाही व 31 तारखेला आम्ही तिथं उस्मानाबादला येऊन बसणार आहोत। आम्हाला तिथं शिकवायचं, आम्ही वापस येणार नाही शिक्षक आल्याशिवाय, व आज आम्ही शाळेला कुलूप ठोकणार आहोत। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांसह इतर रिक्त पदे तब्बल 4 वर्षांपासून भरली जात नसल्याने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा संताप अखेर रस्त्यावर आला असून गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी शाळेला टाळे ठोकले आहे। प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना वाऱ्यावर सोडल्यानं शाळेच्या मुलांनी स्वतःचा लढा स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। सत्तेसाठी आमदार खासदार फोडता येतात, मग शाळेला शिक्षक देता येत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। आपल्या अधिकारासाठी आता मुलांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। सोनारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीनं भरावीत अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून सातत्यानं करण्यात येत होती। मात्र अनेक वेळा मागण्या करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळेतील आवश्यक शिक्षक व इतर पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचं दिसत आहे। ग्रामीण भागातील आणि विशेषतः गरीब शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा अधिकार हिरावला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून आता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालकांसोबत विद्यार्थीही लढा देणार आहेत। प्रशाला सोनारी शाळेमध्ये गेल्या 4 वर्षापासून गणित विज्ञानला शिक्षक नाही। आम्ही कुठे शिकायचं? आमचे विषय कसे परिपक्व होणार? कसं आम्हाला शिक्षण पुढे आमचे स्वप्न पूर्ण होणार? आमची परिस्थिती एवढी जास्त चांगली नाही म्हणून आम्हाला दुसऱ्या शाळेत घालणं, बिकट परिस्थितीमधून घालणं होत नाही। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणतात, पण हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कसा होईल जेव्हा आम्हाला शिक्षक नसतील, तेव्हा आम्ही प्रगत कसं होऊ? आम्हाला प्रगत होण्यासाठी शिक्षकांची गरज आहे। आम्हाला न्याय का दिला जात नाही? गेल्या 4 वर्षापासून आम्ही निवेदनपत्र, मागणी पत्र करतो शिक्षकांना, तरी पण आम्हाला शिक्षक दिले जात नाही। हा आमच्यावरच अन्याय का होतो आणि का केला जातो याचं उत्तर आम्हाला हवंय। आम्ही आज शाळा बंद करत आहोत आणि उद्या जर आम्हाला शिक्षक नाही मिळाले तर आम्ही 31 जुलै रोजी जिल्हा परिषदेतच येऊन म्हणणार, आम्हाला काय शिकवायचंय ते तिथंच शिकवा। बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतात, बेटी तर वाचलीये, पण आता तिला पढायचं कसं, शिकवायचं कसं, तिला घडवायचं कसं? त्याच्यासाठी तिला शिक्षक हवेत। आम्हाला एकच शिक्षक आहेत माध्यमिकला आणि तेही मुख्याध्यापक आहेत। आम्ही त्यांच्यासाठी, ते आम्हाला येऊन शिकून जातात, त्यांचं काम आहे, ते त्यांचा विषय शिकून जातात। बाकीच्या विषयांचं आम्ही काय करायचं हा प्रश्न आहे। सोनारी येथील शाळेत शिकणारा विद्यार्थी गेले 4 वर्ष झाले आमच्या शाळेला शिक्षक नाही। 4 वर्ष आम्ही कुलूप लावतो, एक महिन्याकरिता शिक्षक येते व पुन्हा वापस जाते। ह्या वर्षी जर शिक्षक आला नाही तर आम्ही शाळाच उघडणार नाही व 31 तारखेला आम्ही तिथं उस्मानाबादला येऊन बसणार आहोत। आम्हाला तिथं शिकवायचं, आम्ही वापस येणार नाही शिक्षक आल्याशिवाय, व आज आम्ही शाळेला कुलूप ठोकणार आहोत। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।